ओके, माहित नाही. केमिकल प्रॉपर्टीज. आपण आता काय डिस्कस करणार आहे? केमिकल प्रॉपर्टीज. कोणाचे केमिकल प्रॉपर्टीज? तर अल्केन्सचे केमिकल प्रॉपर्टी. कोणाचे केमिकल प्रॉपर्टीज? अल्केन्सचे केमिकल प्रॉपर्टीज. काल आपण बघितलं ना, एक त्यामध्ये बघितलेलं होतं कंबशन ऑफ अल्केन्स बघितलेलं होतं. हे सोनो केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय असतात? फॉर एक्झाम्पल प्रिपरेशन ऑफ अल्केन मध्ये आपण काय बघितलं की आपण कोणापासून अल्केन्स बनवू शकतो. कोणापासून अल्केन्स बनवू शकतो. केमिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण काय बघतो की अल्केन्स पासून काय काय बनवू शकतो. कोणापासून? अल्केन्स पासून काय काय बनवू शकतो. सो इथं बघा, अल्केन काय आहे? अल्केन्स हे पॅराफिन्स म्हणतो आपण, ते लेस रिएक्टिव्ह असतात. अल्केन्स आर रिलेटिव्हली अनरिएक्टिव्ह टुवर्ड्स acids, base, oxidizing and reducing agent. They undergo following reaction at a specified condition. सगळ्यात पहिला कोण आहे? सगळ्यात पहिला हे बघायचं आहे आपण हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. आता मी काय जे सांगते ऐकून घ्या. काय एक बघा, मी तुम्हाला म्हटलं की आपण अल्केल प्रिपेअर करताना वर्थ सिंथेसिस आणि ग्रिग्नार्ड्स रिएजंट वापरली मेथड. वापरली का? मी तुम्हाला काय म्हटलं, परत ही रिएक्शन 12वीला रिपीट येणार आहे. हा, तिथं ती केमिकल प्रॉपर्टी म्हणून येणार. म्हणजे तुम्ही अल्किल हॅलाइड पासून अल्केन्स बनवू शकता. इथं केमिकल प्रॉपर्टीज म्हणून आहे अल्किल हॅलाइड बनवणे. काय बनवणे? इथं हॅलोजिनेशन ऑफ अल्केन म्हणजे तुम्ही काय बनवताय? अल्किल हॅलाइड. काय बनवताय? हॅलोजिनेशन ऑफ अल्केन म्हणजे तुम्ही काय बनवताय? अल्किल हॅलाइड बनवताय. काय बनवताय? हा, तर ही सेम मेथड पुढच्या वर्षी आपण प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स मध्ये बघणार आहे. कशामध्ये बघणार आहे? प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स. प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स मध्ये काय असते की तुम्ही अल्किल हॅलाइड कसं बनवू शकता. आता बघा, हॅलोजिनेशन ऑफ काय आहे? तर अल्केन. हॅलोजिनेशन ऑफ अल्केन आपण कसं करतो बघा. This is the one of the chemical property of alkenes, that is halogenation of alkene. सो जेव्हा आपण हॅलोजिनेशन ऑफ अल्केन डिस्कस करतो, एक स्टँडर्ड रिएक्शन बघा. काय आहे स्टँडर्ड रिएक्शन? की तुम्ही अल्केन घेताय R-H, कारण इथं हायड्रोजन ऍटम रिप्लेस होणार आहे. इट इज अ सबस्टिट्यूशन रिएक्शन. कसली रिएक्शन आहे? कसली रिएक्शन आहे? सबस्टिट्यूशन रिएक्शन. कसली रिएक्शन आहे? सबस्टिट्यूशन रिएक्शन. सो हॅलोजिनेशन ऑफ अल्केन मध्ये जेव्हा अल्केनला तुम्ही डाय हॅलोजन बरोबर ट्रीट करताय. कशा बरोबर ट्रीट करताय? डाय हॅलोजन. डाय हॅलोजन म्हणजे एक्स सिंगल बॉन्ड काय असते? तर एक्स. काय असते? काय असते? एक्स सिंगल बॉन्ड काय असते? तर एक्स. सो इथं एक्स सिंगल बॉन्ड काय आहे? तर एक्स. तर इथं हायड्रोजनच्या इथं काय येणार आहे? तर हॅलोजन. आणि हॅलोजनच्या इथं काय जाणार आहे? तर हायड्रोजन. अंडर सुटेबल कंडिशन. अंडर व्हॉट? अंडर व्हॉट? सुटेबल कंडिशन. सो RH च्या जागी H च्या जागी काय येणार आहे? तर X. सो RX प्लस काय बाहेर पडणार आहे? तर HX. म्हणजे हा कोण मिळाला सांगा? अल्किल हॅलाइड्स. काय मिळाले हे आपल्याला? काय मिळाले आपल्याला? हे अल्किल हॅलाइड्स. काय मिळाले आपल्याला? हे अल्किल हॅलाइड्स. काय मिळाले आपल्याला? हे अल्किल हॅलाइड. समज में आ रहा है? बट आता इथं हॅलोजन कोण असू शकतो? इथं हॅलोजन फ्लोरीन असू शकतो, क्लोरीन असू शकतो, ब्रोमीन असू शकतो किंवा आयोडीन असू शकतो. ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी जर डिस्कस केलं, काय डिस्कस केलं? ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी.
तर सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह कोण असतात तर फ्लोरीन. फ्लोरीनचा FF बॉन्ड इझिली ब्रेक होते. जरी बॉन्ड लेंथ कमी असेल तर रिपल्शन होतो. इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन. कसला रिपल्शन होतो? सो ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्ह मध्ये सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह कोण असते तर फ्लोरीन. त्यापेक्षा कमी कोण असते? क्लोरीन. त्यापेक्षा कमी कोण असते तर ब्रोमीन. आणि ब्रोमीन पेक्षा कमी रिॲक्टिव्ह कोण असते तर आयोडीन. ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी मध्ये सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह कोण असते? फ्लोरीन, मग क्लोरीन, मग ब्रोमीन आणि मग आयोडीन. आता इथं कोण रिप्लेस झाला? सबस्टिट्यूशन होते म्हणजे कोण रिप्लेस झालं? हायड्रोजन ऍटम. सबस्टिट्यूशन होते म्हणजे कोण रिप्लेस झालं? हायड्रोजन ऍटम. सबस्टिट्यूशन होते म्हणजे कोण रिप्लेस झालं? हायड्रोजन ऍटम. सो इथं ease of replacement of हायड्रोजन ऍटम जर आपण कन्सिडर केलं, कशाची? इज ऑफ रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ऍटम. सो टर्शरी कार्बनला हायड्रोजन ऍटम अटॅच असेल तर तो इझिली रिप्लेस होतो. कोणत्या कार्बनला? इज ऑफ रिप्लेसमेंट कशी आहे? कोण इझिली रिप्लेस करू शकतो? टर्शरी कार्बनचा हायड्रोजन ऍटम. त्यापेक्षा कमी सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन ऍटम. त्यापेक्षा कमी प्रायमरी कार्बनचा हायड्रोजन ऍटम. जर माझ्याकडे प्रायमरी आणि सेकंडरी असे दोन कार्बन ऍटम असतील, कोण असतील? प्रायमरी आणि कोण असतील तर सेकंडरी. तर सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन ऍटम इझिली रिप्लेस होणार आहे. कोण इझिली रिप्लेस होणार आहे? सेकंडरीचा. आणि टर्शरी आणि सेकंडरी असेल तर टर्शरी कार्बनचा इझिली रिप्लेस होणार आहे. कोण रिप्लेस होणार आहे? टर्शरी कार्बन. आता इथं बघा फ्लोरिनेशन. हे बघा फ्लोरीन सगळ्यात जास्त ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी मध्ये आपण काय म्हटलं? फ्लोरीन सगळ्यात जास्त काय आहे तर रिॲक्टिव्ह. काय आहे फ्लोरीन सगळ्यात जास्त? रिॲक्टिव्ह. हे बघा डायरेक्ट फ्लोरिनेशन इज नॉट कॅरीड आउट. Direct fluorination is not carried out. Why? Why it is not carried out? Since the reaction is highly exothermic and explosive. आपण डायरेक्ट फ्लोरिनेशन करत नाही. काय करत नाही? डायरेक्ट फ्लोरिनेशन. काय करत नाही? डायरेक्ट फ्लोरिनेशन. का डायरेक्ट फ्लोरिनेशन करत नाही? कारण रिॲक्शन कशी आहे तर हायली एक्झोथर्मिक आणि काय आहे तर एक्सप्लोसिव्ह. हायली इतकी एनर्जी बाहेर पडते, इतकी हीट बाहेर पडते की एक्सप्लोजन होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे आपण फ्लोरिनेशन ऑफ अल्केन करत नाही. त्यानंतर नेक्स्ट मग आपण काय बघायचं? क्लोरिनेशन ऑफ अल्केन. नेक्स्ट आपण काय बघतो? क्लोरिनेशन ऑफ काय बघतो तर अल्केन्स. नाउ chlorination of alkane or fluorination of alkane, this follows free radical mechanism. कसला मेकॅनिझम फॉलो करतात? फ्री रॅडिकल मेकॅनिझम. होमोलायटिक फिजन. कसला ब्रेकिंग होतो यामध्ये? होमोलायटिक फिजन. आणि होमोलायटिक फिजन इन प्रेझेन्स ऑफ पर ऑक्साइड होतंय किंवा इन प्रेझेन्स ऑफ युव्ही लाईट होते. होमोलायटिक फिजन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होत असते? युव्ही लाईट किंवा पर ऑक्साइड्स. युव्ही लाईट्स किंवा पर ऑक्साइडच्या प्रेझेंट मध्ये आपण ही रिॲक्शन कॅरी आउट म्हणजे फ्री रॅडिकल पर ऑक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये आणतो आपण. इथं बघा जर मी मिथेन घेतलं CH4, ह्याला क्लोरीन बरोबर काय केलं? रिॲक्ट केलं. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? युव्ही लाईटच्या प्रेझेन्स मध्ये. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? युव्ही लाईट किंवा सनलाईट चालते. इथं होमोलायटिक फिजन होतोय. हा Cl सिंगल बॉन्ड Cl आहे. ह्यामध्ये कसला फिजन होतो तर होमोलायटिक काय होतं तर फिजन. एक क्लोरीन ब्रेक झाला, हायड्रोजन CH मधला पण CH पण काय होतो? ब्रेक. आणि आपल्याला मिळताना काय मिळतंय तर CH3 काय मिळतंय तर Cl प्लस बाय प्रोडक्ट काय मिळतंय? HCl. सो हा CH3Cl म्हणजे हा कोण फॉर्म झाला सांगा? मिथाइल क्लोराइड.
काय फॉर्म झाला हा? काय फॉर्म झाला हा? काय फॉर्म झाला हा? मिथाइल क्लोराइड. पण जसं फ्लोरिनेशन हायली रिएक्टिव्ह असते, त्याच्यापेक्षा स्लाइटली कमी रिएक्टिव्हिटी कशाची असते? क्लोरीनची असते. आणि फ्री रॅडिकल मेकॅनिझम मुळे तो चेन रिएक्शन फॉलो करतो. कसला मेकॅनिझम फॉलो करतो? चेन रिएक्शन मेकॅनिझम. चेन रिएक्शन मेकॅनिझम म्हणजे रिएक्शन घडत राहते जेव्हापर्यंत पूर्ण हायड्रोजन ऍटम रिप्लेस होत रिएक्शन घडत राहते जेव्हापर्यंत पूर्ण हायड्रोजन ऍटम सिस्टीम मधले रिप्लेस होत नाही. मग इथं परत घेतलं, हे बघा, हा मिथाइल क्लोराइड आहे. हा मिथाइल क्लोराइडला परत क्लोरीन बरोबर काय केलं? रिॲक्ट केलं. ऍक्च्युली आपण रिॲक्ट करत नाही, हा ऍक्च्युली होतंय हे रिॲक्शन. का होतंय हे पण सांगते. इन प्रेझेन्स ऑफ युव्ही लाईट परत हायड्रोजन ऍटम रिप्लेस होणार आहे. CH2 Cl2 प्लस काय येणार आहे तर HCl. सो याचं नाव काय असणार आहे तर मिथिलीन डायक्लोराइड किंवा डायक्लोरोमिथेन. मी म्हटलं असं की ही रिॲक्शन होत नाही किंवा घडवायला लागत नाही, ही रिॲक्शन घडते. असं का म्हटलं? तर हे बघा, एक कंटेनर आहे. कोण आहे? कंटेनर. त्या कंटेनर मध्ये तुम्ही काय घेतला? मिथेन घेतला आणि काय घेतला? क्लोरीन. आणि काय दिला? युव्ही लाईट दिला. एजिटेटर घेतला, स्टरिंग चालू केलं. काय चालू केलं? स्टरिंग. मिथेन जेव्हा क्लोरीन बरोबर रिॲक्ट झाला त्यावेळी काय फॉर्म झाला तर मिथाइल क्लोराइड फॉर्म झाला. मैत्री इथं लक्ष द्या, मिथाइल क्लोराइड फॉर्म झाला. हा मिथाइल क्लोराइड जो फॉर्म झालाय, क्लोरीन हा एक्सेस म्हणून बिहेव करतो, त्यामुळे तो क्लोरीन परत या मिथाइल क्लोराइड बरोबर रिॲक्ट होतो. आहे प्रेझेंट असणारा क्लोरीनच तो मिथाइल क्लोराइड बरोबर रिॲक्ट करतो. जे फॉर्म झालंय मिथाइल क्लोराइड, म्हणजे फॉर्म झालेला मिथाइल क्लोराइड आहे त्याला कशामध्ये कन्वर्ट करतं तर डायक्लोरोमिथेन. परत डायक्लोरोमिथेन फॉर्म झाल्यानंतर थोडंसं क्लोरीन त्याबरोबर रिॲक्ट होतं आणि काय देतं तर क्लोरोफॉर्म. काय देतं? क्लोरोफॉर्म. परत एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस करतं. परत राहिलेला जो काही क्लोरीन आहे एक्सेस मध्ये असल्यामुळे परत हायड्रोजन ऍटमला रिप्लेस करतं आणि काय देतं तर कार्बन टेट्रा काय देतं तर क्लोराइड. काय देतं? काय देतं? कार्बन टेट्रा काय देतं तर क्लोराइड. सो हा मिथिलीन डायक्लोराइड आहे. ह्याला जर आपण कशाबरोबर रिॲक्ट केलं? क्लोरीन बरोबर. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? युव्ही लाईटच्या प्रेझेन्स मध्ये. मी परत सांगते, आपण करत नाही, आपण एका कंटेनर मध्ये ही रिॲक्शन घडवतीये, त्यामुळे तिथं फ्री रॅडिकल मेकॅनिझम ना चेन रिॲक्शन होतीये. फ्री रॅडिकल मेकॅनिझम ना चेन रिॲक्शन होतीये. सो हा CH2Cl2 प्लस HCl परत काय देतं तर CHCl3 प्लस काय दिला? HCl. इथं रिॲक्शन थांबणार आहे का? नाही. परत कंटेनर मधला जो काही क्लोरीन आहे तो CHCl3 बरोबर रिॲक्ट करणार आहे. सो CHCl3 प्लस क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ युव्ही लाईट काय देते तर CCl4 प्लस HCl. ह्याचं नाव काय आहे? क्लोरोफॉर्म. ह्याचं नाव काय आहे? कार्बन टेट्रा क्लोराइड. काय नाव आहे याचं? कार्बन टेट्रा काय आहे तर क्लोराइड. म्हणजे जेव्हा तुम्ही मिथेन घेतं आणि मिथेनचं क्लोरिनेशन चालू केला, मिथेनच्या क्लोरिनेशन चालू केल्यानंतर ना काय काय झालं? चेन रिॲक्शन झाली, मिथाइल क्लोराइड फॉर्म झाला. काय झाला? त्यातलाच मिथाइल क्लोराइड बरोबर राहिलेला क्लोरीन रिॲक्ट करतो, मिथिलीन डायक्लोराइड देतो. तो मिथिलीन डायक्लोराइड बरोबर परत क्लोरीन रिॲक्ट करताना काय देतं? क्लोरोफॉर्म. परत तो क्लोरोफॉर्म बरोबर क्लोरीन रिॲक्ट करताना काय देतं? कार्बन टेट्रा क्लोराइड. दिस इज अनडिझायरेबल रिॲक्शन. अशी नको आहे मला रिॲक्शन. मला हे जे प्रोडक्ट्स आहेत हे नको आहेत, कारण यील्ड कमी करणार. कोणाचं यील्ड कमी करणार? मिथाइल क्लोराइड. जो प्रोडक्ट मला फॉर्म पाहिजे, जो मेन प्रोडक्ट आहे माझा, त्याच्याबरोबरच रिॲक्ट होऊन पुढच्या सगळ्या रिॲक्शन घडत होतं. सो दिस इज अन अनडिझायरेबल रिॲक्शन. मला चेन रिॲक्शन नको आहे, कारण ह्याला परत सेपरेट करणे सगळं प्रॉब्लेम आहे, यील्ड होणं सगळं प्रॉब्लेम आहे. मला पाहिजे तर मिथिल क्लोराइड. अल्किल हॅलाइड पाहिजे ना मला, क्लोरो अल्केन पाहिजे ना मला, मोनो हॅलो अल्केन पाहिजे मला. काय पाहिजे मला? मोनो हॅलो अल्केन. काय पाहिजे मला? काय पाहिजे मला? मोनो हॅलो अल्केन. काय पाहिजे मला? मोनो हॅलो अल्केन. मग आता हा मोनो हॅलो अल्केन तर असा फॉर्म होऊ शकत नाहीये, तर काय करायचं? तर नॉर्मली आपण काय करतो, जो अल्केन इथं क्लोरीन एक्सेस होता म्हणून चेन रिॲक्शन होत होती. काय एक्सेस होता? काय एक्सेस होता?
क्लोरीन एक्सेस होता म्हणून काय होत होतं तर चेन रिॲक्शन होत होते. क्लोरीन एक्सेस होता म्हणून काय होत होतं तर चेन रिॲक्शन. इथं आपण काय करतो कोणताही क्लोरीन अल्केन घेतो, मग मिथेन असू दे, इथेन असू दे, प्रोपेन असू दे, कोणीही असू दे, तो अल्केनच आपण कशामध्ये घेतो एक्सेस. अल्केन कशामध्ये घेतो अल्केन एक्सेस मध्ये घेतला आणि क्लोरीन बरोबर रिॲक्ट केला कोणाच्या प्रेझेन्स मध्ये युव्ही लाईटच्या प्रेझेन्स मध्ये, तर पहिल्याच स्टेपला मॅक्झिमम क्लोरीन युटिलाइज होतं. कोण युटिलाइज होतं क्लोरीन जो काय आहे तो मॅक्झिमम युटिलाइज होतो. म्हणजे तुमची रिॲक्शन मोस्टली पहिलाच रिॲक्टंट हा मेजर म्हणून फॉर्म करतो. कोण फॉर्म करते अल्किल क्लोराइड. कोण फॉर्म करताय अल्किल क्लोराइड फॉर्म होत आहे. काय फॉर्म होत आहे अल्काइल क्लोराइड ॲज अ मेजर प्रोडक्ट. मग तुम्ही म्हणणार मग ते काही डाय ट्राय टेट्रा ते फॉर्म होत नाहीत का? जरी फॉर्म झाले तर ते खूप कमी प्रमाणात फॉर्म होतात. When you take alkane in excess and react with chlorine, it gives monochloroalkane. What it gives? Monochloroalkane, which is a major product. And formation of dichloro, trichloro, tetrachloroalkane is suppressed. Suppressed म्हणजे एकदम कमी फॉर्म होतात किंवा फॉर्मच होत एकदम कमी फॉर्म होतात किंवा फॉर्मच होत नाही. काय होत नाही फॉर्म होत नाही. सो इथं बघा अल्केन प्लस क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ युव्ही लाईट गिव्स अल्किल क्लोराइड प्लस काय देते तर HCl. काय देते HCl. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा इथं CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड H म्हणजे इथेन आहे. हा कोण आहे हा इथेन. ह्या इथेनला आपण कशाबरोबर रिॲक्ट केलं क्लोरीन बरोबर रिॲक्ट केलं. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये युव्ही लाईटच्या प्रेझेन्स मध्ये. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये हा परत हा क्लोरीन काय असतं HCl सिंगल बॉन्ड काय असतं Cl. मग हा इथेन आहे. हा इथेन मी अल्केन कसा घेणार आहे मी अल्केन एक्सेस मध्ये घेणार. अल्केन कसा घेणार एक्सेस मध्ये. मग काय होणार आहे मोनोक्लोरो इथेनच फॉर्म होणार आहे. काय होणार आहे मोनोक्लोरो इथेन म्हणजे इथं काय होणार आहे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Cl प्लस बाय प्रोडक्ट काय असणार आहे HCl. म्हणजे ह्याचं नाव काय आहे ह्याचं IUPAC नेम बघितलं तर काय येते तर क्लोरो इथेन. IUPAC नाव काय येणार आहे क्लोरो इथेन. कॉमन नेमिंग काय येणार आहे कॉमन नेमिंग इज इथाइल क्लोराइड. कॉमन नेमिंग काय आहे इथाइल क्लोराइड. कॉमन नेमिंग काय आहे इथाइल काय आहे तर क्लोराइड. आता इथं बघा हे तर झालं की क्लोरिनेशन जेव्हा आपण करतो त्या क्लोरिनेशन मध्ये जर मी काय म्हटलं तुम्हाला जर अल्केन तुम्ही एक्सेस मध्ये घेतला तर फॉर्मेशन ऑफ डायक्लोरो ट्रायक्लोरो टेट्राक्लोरो इज सप्रेस्ड. जर अल्केन एक्सेस मध्ये घेतला तर नाहीतर फ्री रॅडिकल मेकॅनिझम आणि क्लोरीन एक्सेस म्हणूनच बिहेव करतो. काय म्हणून बिहेव करतो एक्सेस. So we have to avoid the formation of dichloro, trichloro and tetrachloro alkanes. We have to avoid the formation of dichloro, trichloro, tetrachloro alkanes. समझ में आ रहा है जो मैं बोल रही हूँ yes or no? ठीक है. आता बघा मी प्रोपेन घेतला प्रोपेन CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3 ह्याचं क्लोरिनेशन केलं in presence of what in presence of UV light. in presence of हे बघा हा प्रायमरी कार्बन आहे आणि हा कसला कार्बन आहे सेकंडरी. परत हा कसला कार्बन आहे प्रायमरी. आपण ऑर्डर बघितलेली का इज ऑफ रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ऍटम बघितलेलं का इज ऑफ रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ऍटम. टर्शरी कार्बन हायड्रोजन ऍटम इझिली रिप्लेस करतो कम्पेअर टू सेकंडरी कार्बन कम्पेअर टू प्रायमरी कार्बन. तुम्ही म्हणाल मग मॅम ह्यात कसं अप्लाय होणार आहे. इथं तुम्हाला मिळताना किती प्रोडक्ट मिळणार आहेत 2. तुम्ही जो काही प्रोपेन घेतला तो प्रोपेन तुम्ही एक्सेस मध्येच घेतलाय
जो काही तुम्ही इथं प्रोपेन घेतलाय, हा प्रोपेन तुम्ही कसा घेतलाय? You have taken this propane in excess only, but then also you will get two product. Why you will get two product? Because एका केस मध्ये कार्बन सेकंडरी कार्बन पासून हायड्रोजन ऍटम रिप्लेस होणार आणि दुसऱ्या केस मध्ये प्रायमरी कार्बन पासून हायड्रोजन ऍटम काय होणार आहे? रिप्लेस. म्हणजे तुम्हाला दोन प्रोडक्ट मिळताना कसं मिळणार आहे? CH3 CH सिंगल बॉन्ड CH3 इथं काय येणार आहे? Cl परत CH3 CH2 CH2 इथं काय येणार आहे? तर Cl प्लस बाय प्रोडक्ट काय येणार आहे? HCl. म्हणजे एक तुम्हाला मिळताना काय मिळणार आहे? 2 क्लोरो काय 2 क्लोरो 2 क्लोरो काय मिळणार आहे? तर प्रोपेन ऍज अ मेजर 2 क्लोरो प्रोपेन ऍज अ मेजर आणि 1 क्लोरो प्रोपेन as a minor. Now one question comes, what is this major and what is this minor? हे मेजर म्हणजे काय आणि मायनर म्हणजे काय? हे बघा, जर मी हा प्रोपेन घेतेय तर हा प्रोपेन काय मी एकच मॉलिक्यूल घेत नाहीये. मी किती घेतेय? हे 1 मोल. किती घेतेय? हा 1 मोल मध्ये किती कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असणार आहेत प्रोपेनचे? 6.022 into 10⁻23 पार्टिकल असणार आहेत प्रोपेनचे. मी 1 मोल ऑफ प्रोपेन जेव्हा घेते त्यामध्ये किती कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत त्याचे? 6.022 into 10⁻23 मॉलिक्युल्स ऑफ प्रोपेन आहेत. 1 मोल ही कॉन्सेप्ट आहे. 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स इफ यू टेक, इथं 1 आहे, इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे कन्सिडर करायचं. 1 मोल घेतलंय आपण. हे किती घेतलंय? मॉलिक्यूल नाही, 1 मोल. 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स म्हणजे त्यामध्ये किती कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत? 6.022 into 10⁻23 पार्टिकल आहे आणि त्यांचा जो मास आहे तो इतका मोलार मास इतका आहे. मोलार मास ग्रॅम पर मोल मध्ये येतो. कशामध्ये येतो? आणि त्यांचा व्हॉल्यूम ऍट एसटीपी 1 मोल ऑफ एनी सबस्टन्सचं व्हॉल्यूम ऍट एसटीपी किती असते? तर 22.4 डीएम क्यूब. किती असते? 22.4 डीएम क्यूब. हा 1 mole of any substance means it contains 6.022 into 10⁻23 particle, that is Avogadro number of particles. That is Avogadro number of particle which is equals to what? Molar mass which is equals to molar volume. Molar volume 22.4 dm cube at STP. At STP. समझ में आ रहा है जो मैं बोल रही हूँ? ठीक. सो आता हा 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स आहेत प्रोपेनचे. कशाचे आहे? कशाचे आहे? प्रोपेनचे. यांचं क्लोरिनेशन करताना हे पण 6.022 into 10⁻23 पार्टिकल असणार आहेत. तर या 6.022 into 10⁻23 पार्टिकल मधला मेजर पार्टिकल कन्सिडर करा 80%. कन्सिडर करा म्हणते मी, मला परफेक्ट व्हॅल्यू माहित नाही, मी म्हणते कन्सिडर करा 6.022 into 10⁻23 पार्टिकलचे 80% पार्टिकल च्या सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन ऍटम रिप्लेस होणार आहे. 80% सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन क्लोरीन येणार आहे. आणि राहिलेल्या 20% जे पार्टिकल्स आहेत, किती पर्सेंट पार्टिकल्स आहेत? 20%. त्याचा प्रायमरी पोझिशनचा कार्बन ऍटम, प्रायमरी पोझिशनचे कार्बन ऍटम रिप्लेस होऊन काय आलेला आहे? तर क्लोरीन. प्रायमरी पोझिशनचा कार्बन ऍटम रिप्लेस होऊन काय आलेला आहे? तर क्लोरीन. समजतंय का? येस ऑर नो? कॉन्सेप्ट समजते? मी काय सांगते लक्षात येत आहे की जेव्हा तुम्ही 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स घेताय आणि त्याचं क्लोरिनेशन करताय इन प्रेझेन्स ऑफ युव्ही लाईट, इन प्रेझेन्स ऑफ, तर आपल्याला मिळताना 2 प्रोडक्ट मिळतात. कारण सेकंडरी कार्बनचा पण हायड्रोजन ऍटम रिप्लेस होतो आणि प्रायमरी कार्बनचा पण हायड्रोजन ऍटम काय होतो? रिप्लेस. फरक काय आहे की सेकंडरी कार्बनचा जेव्हा हायड्रोजन ऍटम रिप्लेस होतो तो पटपट होणार आहे. कारण इज ऑफ रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ऍटम सेकंडरी कार्बन इझिली हायड्रोजन ऍटम रिप्लेस करतं. येस ऑर नो? येस ऑर नो? आपण म्हटलं ना इज ऑफ रिप्लेसमेंट, सेकंडरी कार्बन हायड्रोजन ऍटम इझिली रिप्लेस करतो म्हणून तो मेजर फॉर्म होणार आहे, जास्त गठ्ठा. म्हणजे 6.022 into 10⁻23 पार्टिकल मधले मेजर पार्टिकल्स 2 क्लोरोप्रोपेन देणार आहेत आणि राहिलेले पार्टिकल्स 1 क्लोरोप्रोपेन. समझ में आ रहा है क्या? येस और नो? कुठं? लेफ्ट साइडला म्हणजे इथं
हा कुठेतरी एकीकडेच, इथं किंवा इथं, कारण सेमच आहे. 1 2 3 1 2 3. समज मिळालाय? येस ऑर नो? दिस इज क्लोरिनेशन ऑफ अल्केन. काय म्हणतो आपण याला? हा. आता या क्लोरिनेशन ऑफ अल्केनची मेकॅनिझम पण आहे. काय आहे क्लोरिनेशन ऑफ अल्केनची मेकॅनिझम? आता आपण मेकॅनिझम डिस्कस करूया. हे बघा, mechanism of chain reaction of chlorination of alkene. इथं बघा, सगळ्यात पहिला आपण फ्री रॅडिकल कोण घेतो? क्लोरीन घेतो. काय घेतो? फ्री रॅडिकल म्हणजे पहिला क्लोरीन मॉलिक्यूल घेतो, कारण हा रिएजंट आहे. आणि रिएजंट कोणावरती अटॅक करणार आहे? सबस्ट्रेट. रिएजंट कोणावरती अटॅक करतो? रिएजंट कोणावरती अटॅक करतो? सबस्ट्रेट. सो हा क्लोरीन जो आहे, ह्याला युव्ही लाईटच्या प्रेझेन्स मध्ये काय होतंय? हा बॉन्ड काय होतोय तर ब्रेक. हा बॉन्ड ब्रेक झाला तर Cl फ्री रॅडिकल प्लस काय मिळते तर Cl फ्री रॅडिकल. आता हा जो Cl फ्री रॅडिकल मिळालेला आहे तो CH4 वर अटॅक करतो. Cl फ्री रॅडिकल कोण? Cl फ्री रॅडिकल. हा Cl फ्री रॅडिकल जेव्हा CH4 वरती अटॅक करतो तर इथं बघा, इथं CH3 आणि इथं H कन्सिडर करूया, हा बॉन्ड ब्रेक होणार आहे. तर यामध्ये पण कसला मेकॅनिझम फॉलो होणार आहे? फ्री रॅडिकल मेकॅनिझम. हा हायड्रोजन ऍटम आहे ना, हा क्लोरीन बरोबर कंबाईन होतो. हायड्रोजन ऍटम क्लोरीन बरोबर कंबाईन होतो आणि आपल्याला मिळताना काय मिळते तर CH3 फ्री रॅडिकल, CH3 फ्री रॅडिकल आणि काय मिळाला तर HCl. आता हा जो CH3 फ्री रॅडिकल आहे ह्यावरती परत क्लोरीन हा अटॅक करतो. कोण अटॅक करतं? क्लोरीन मॉलिक्यूल. क्लोरीन. मग क्लोरीन मॉलिक्यूलचं परत कसलं मेकॅनिझम फॉलो होतं? फ्री रॅडिकल मेकॅनिझम. हे इथं, हे इथं. आता हा आणि हे दोन्ही बॉन्ड फॉर्म करतात आणि आपल्याला मिळताना काय मिळतंय? CH3Cl प्लस Cl फ्री रॅडिकल. ही पहिली स्टेप झाली जिथं फ्री रॅडिकल फॉर्म झाला. काय झाली? पहिली स्टेप. ही सेकंड स्टेप आहे चेन इनिशिएशन आणि प्रपागेशन मध्ये. आता आता हा जो Cl फ्री रॅडिकल मिळालाय की नाही, हा Cl फ्री रॅडिकल परत मिथेनला अटॅक करणार आहे. कोणाला अटॅक करणार आहे? जरा बोर्डवरती बघा. ही सेकंड स्टेप मध्ये जो CH3Cl आणि फ्री रॅडिकल मिळाला, हा फ्री रॅडिकल परत कोणाला अटॅक करणार आहे? मिथेनला. म्हणजे ही परत ही स्टेप होणार आहे. मग तुम्हाला मिथाइल फ्री रॅडिकल मिळणार. परत मिथाइल फ्री रॅडिकलला सेकंड स्टेपला कोण रिॲक्ट करणार आहे तर Cl2 मॉलिक्यूल. म्हणजे ही फर्स्ट स्टेप आणि ही सेकंड स्टेप रिपीट होत जाते, कारण इथं जो मिळालेला क्लोरीन आहे हा परत फर्स्ट स्टेप घडवतो, परत सेकंड स्टेप होते, परत फॉर्म झालेला क्लोरीन फ्री रॅडिकल परत फर्स्ट स्टेप, परत सेकंड स्टेप, परत क्लोरीन फ्री रॅडिकल फॉर्म झाल्यावर परत फर्स्ट स्टेप आणि काय फॉर्म करतो तर सेकंड स्टेप. हे घडत राहतं. आलं का लक्षात मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक. आता तुम्ही म्हणाल मग रिॲक्शन थांबवायची कसं? कसं थांबवायचं? रिॲक्शन चेन टर्मिनेट करण्यासाठी एकतर तुम्ही क्लोरीन फ्री रॅडिकलला क्लोरीन फ्री रॅडिकल बरोबरच अटॅच करताय. हा, मग क्लोरीन फ्री रॅडिकल काय फॉर्म होणार आहे तर Cl सिंगल बॉन्ड Cl एकतर फॉर्म होणार आहे किंवा CH3 फ्री रॅडिकल आहे प्लस काय आहे तर CH3 फ्री रॅडिकल. CH3 फ्री रॅडिकल बरोबर जो फॉर्म झालेला CH3 फ्री रॅडिकल असतो ना, मला जर थांबवायची आहे रिॲक्शन, मला इथं थांबवायची आहे रिॲक्शन, मला खूपदा रिॲक्ट केलंय, मग परत मी CH3 फ्री रॅडिकलच घेणार अजून एक, त्याचं कपलिंग करणार. मग मला मिळणार काय तर CH3 सिंगल बॉन्ड काय मिळणार आहे CH3. किंवा चेन टर्मिनेट करताना मी अजून एक करू शकतो. माझ्याकडे CH3 फ्री रॅडिकल आहे तर मी क्लोरीन फ्री रॅडिकल आणणार. काय आणणार? काय आणणार? क्लोरीन फ्री रॅडिकल. किंवा मला एक्स्ट्रा मध्ये क्लोरीन फ्री रॅडिकल आहे तर मी CH3 फ्री रॅडिकल आणणार आणि कपल करणार. हे बघा, हे चेन टर्मिनेट करताना हे तुम्ही कोणत्याही वेने करू शकताय. क्लोरीन फ्री रॅडिकलला क्लोरीन फ्री बरोबर अटॅक करू शकताय किंवा क्लोरीन फ्री रॅडिकलला मिथाइल बरोबर अटॅक करू शकताय किंवा मिथाइल फ्री रॅडिकलला मिथाइल फ्री रॅडिकल बरोबर. इथं काय झाली तुमची? फ्री रॅडिकल फॉर्मेशन झालं.
इथं काय झालं, चेन इनिशिएशन आणि चेन प्रपागेशन झालं. चेन इनिशिएट प्रपागेट, इनिशिएट प्रपागेट, इनिशिएट प्रपागेट आणि टर्मिनेट करताना कपलिंग, टर्मिनेट करताना कपलिंग. समझ में आ रहा है क्या? यस और नो? हाँ, दिस इज चेन टर्मिनेशन. This is mechanism of chain reaction which is occurring in the chlorination of alkane. कशामध्ये ऑकर होतीये? कोणामध्ये ऑकर होतीये? क्लोरिनेशन ऑफ अल्केन. आता जसं क्लोरिनेशन ऑफ अल्केन असतंय तसंच काय असतंय तर ब्रोमिनेशन ऑफ अल्केन. जसं क्लोरिनेशन ऑफ अल्केन असते तसंच काय असते तर ब्रोमिनेशन ऑफ काय असते तर अल्केन. सो व्हेन वी आर डीलिंग विथ द ब्रोमिनेशन ऑफ अल्केन काय होतंय, परत तुम्ही अल्केन घेताय, हे बघा फ्लोरीन पेक्षा कमी रिएक्टिव्ह क्लोरीनचे आणि क्लोरीन पेक्षाही कमी रिएक्टिव्ह कोणाचे आहे तर ब्रोमिनची. क्लोरीन पेक्षाही कमी रिएक्टिव्ह कोणाचे आहे? ब्रोमिनची. पण रिएक्टिव्हिटी कमी आहे त्याची, काही जास्त नाही आहे. परत आपण ह्याला काय करतो तर ब्रोमीन बरोबर रिएक्ट करतो. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? युव्ही लाईट. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? परत सेम Br सिंगल बॉन्ड Br आहे, फ्री रॅडिकल फॉर्म होणार आहे आणि आपल्याला मिळताना RBr प्लस काय मिळणार आहे तर HBr. म्हणजे इथं आपल्याला मिळताना कोण मिळाला? अल्काइल ब्रोमाइड. कोण मिळाला आपल्याला हा? कोण मिळाला आपल्याला हा? अल्किल ब्रोमाइड. कोण मिळाला? कोण मिळाला? अल्किल ब्रोमाइड. ठीक आहे. आता इथेन घेऊया. CH3 सिंगल बॉन्ड काय आहे तर CH3 प्लस त्याला कशाबरोबर ट्रीट करायचं तर ब्रोमीन बरोबर. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? युव्ही लाईटच्या प्रेझेन्स मध्ये. मिळताना काय मिळणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Br प्लस काय येणार आहे तर HBr. म्हणजे हा कोण मिळाला सांगा? हा कोण मिळाला? इथाइल ब्रोमाइड. कोण मिळाला? कोण मिळाला? इथाइल ब्रोमाइड. ठीक आहे. नेक्स्ट CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 परत इथं काय येणार आहे तर CH3. त्याला कशाबरोबर ट्रीट करायचं? ब्रोमीन बरोबर. कशाबरोबर ट्रीट करायचं? कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? युव्ही लाईट. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? युव्ही लाईट. तर इथं दोन टाइप ऑफ कार्बन आहेत. येस. एक कार्बन काय आहे तर टर्शरी आणि राहिलेले कार्बन काय आहेत तर प्रायमरी. म्हणजे मला किती टाइप ऑफ प्रोडक्ट मिळू शकतात इथं? किती टाइप ऑफ प्रोडक्ट मिळणार आहेत? दोन. त्यातला एक मेजर आणि एक काय असणार आहे तर मायनर. मग मेजर कोण असणार आहे? ज्या केसमध्ये हायड्रोजन ऍटम काय होणार आहे तर इझिली रिप्लेस होणार आहे. म्हणजे इथं ब्रोमीन येणार. टर्शरी कार्बनचा हायड्रोजन ऍटम. दुसरा काय होणार आहे तर सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन ऍटम रिप्लेस होणार. कोणाचा हायड्रोजन ऍटम रिप्लेस होणार आहे? सेकंडरी कार्बन. बाय प्रोडक्ट काय आहे? HBr. सो याचं नाव काय येणार आहे? 2-ब्रोमो -2 मिथाइल. काय 2-ब्रोमो-2 मिथाइल काय येणार आहे? प्रोपेन. काय येणार आहे? हे IUPAC नेम झालं. कॉमन नेम टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. कारण टर्शरी कार्बनला ब्रोमीन आहे. कोणाला ब्रोमीन आहे? हा. आणि इथं काय असणार आहे तर 1-ब्रोमो 2-मिथाइल प्रोपेन. मग एक तुमचं काय असणार आहे? मेजर आणि एक तुमचं काय असणार आहे? मायनर. परत सेम जरी इथं तुम्हाला एक दिसत असेल तर हा 1 मोल आहे. 1 मोल म्हणजे किती कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे? 6.022 into 10⁻23 पार्टिकल आहेत. त्यातले मॅक्सिमम कशामध्ये कन्वर्ट होणार आहेत तर टर्शरी कार्बन. आता त्याला खूप सारे फॅक्टर्स आहेत. त्याला फॉर्म्युला पण आहे की प्रायमरी किती, सेकंडरी कार्बन किती आहे, टर्शरी कार्बन किती आहेत. डिपेंडिंग अपॉन दॅट तुमचं यील्ड डिपेंड राहते की सेकंडरी अल्किल ब्रोमाइड, प्रायमरी अल्किल ब्रोमाइड किंवा टर्शरी अल्किल ब्रोमाइड किती फॉर्म होणार. समझ में आ रहा है कि जो मैं बोल रही हूँ? यस और नो? यस और नो? ठीक. ओके फाइन. हे झालं ब्रोमिनेशन. काय झालं हे? ब्रोमिनेशन. तर ब्रोमिनेशन नंतर नेक्स्ट आहे आयोडिनेशन ऑफ अल्केन. ब्रोमिनेशन नंतर नेक्स्ट काय असते तर
iodination of alkane. So when we discuss about iodination of alkane, आपण आपल्याला माहित असायला पाहिजे, आपण पुढच्या वर्षी शिकणार आहे आणि ह्यावेळी तर आपल्याला माहित असायला पाहिजे. समजून घ्या मी काय सांगते. आयोडिनेशन ऑफ अल्केन, आयोडीन सगळ्यात कमी रिएक्टिव्ह आहे ह्या केसमध्ये. काय आहे? सगळ्यात कमी रिएक्टिव्ह, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा एखाद्या अल्केन बरोबर कोण रिॲक्ट करतं? आयोडीन इन द गॅशियस स्टेट. तुम्हाला काय मिळते? अल्किल आयोडाइड प्लस काय मिळते तर HI. HI हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. HI हा काय आहे? आणि रिड्युसिंग एजंट असल्यामुळे तो परत अल्किल आयोडाइडला रिड्यूस करतो आणि रिएक्शन रिव्हर्स करतो. म्हणजे परत अल्किल आयोडाइड HI परत अल्किल आयोडाइड बरोबर रिएक्ट करून अल्केन आणि आयोडीन देते, विच इज अनडिझायरेबल. विच इज अनडिझायरेबल. सी, डायरेक्ट आयोडिनेशन ऑफ अल्केन, डायरेक्ट iodination of alkane produces HI on product side, which is a strong reducing agent. Hence what? Hence reverses the reaction. Hence reverses the reaction. So direct iodination of alkane is what? Is avoided. Is avoided. मग काय करू शकतो? HI फॉर्मच व्हायला नाही द्यायचं प्रोडक्ट साईडला. काय फॉर्म व्हायला नाही द्यायचं? HI. कोणत्या साईडला फॉर्म नाही व्हायला द्यायचं? प्रोडक्ट साईडला. ते कसं करू शकतो? तर व्हॉट वी डू, HI shouldn't be formed on the product side. To destroy the HI on the product side, to destroy the HI formed on product side, strong oxidizing agent. Which agents? Strong oxidizing agents like what? Like HNO3, HGO or HiO3 are used on reactant side. On which side? Reactant side. प्रोडक्ट साइडला HI फॉर्म व्हायला द्यायचं नाही. कसं फॉर्म व्हायला नाही द्यायचं? तर रिएक्टंट साइडला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरायचे, जे काय करणार आहे? प्रोडक्ट साइडला HI फॉर्म व्हायला देणार. जे काय करणार आहे? प्रोडक्ट साइडला काय करणार आहेत बाळांनो? जे प्रोडक्ट साइडला HI फॉर्म व्हायला देणार नाही. आता हे कसं करायचं? तर हे बघा, अल्केन घ्यायचा, त्याला आपण आयोडीन बरोबर ट्रीट करतो आणि स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरतो HNO3. इथं लक्ष द्यायचं, मी काय सांगते तिथं लक्ष द्यायचं. अल्केन आणि आयोडीन रिॲक्ट होणार आहे म्हणजे ऍट द एंड सगळ्यात इम्पॉर्टंट इथं कोण आहे? अल्किल आयोडाइड. आता बॅलन्सिंग करायचं असतं अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बॅलन्सिंग कसं करतो? इथे ऑक्सिजन किती आहे? 3. जेवढे ऑक्सिजन आहेत तेवढे वॉटर मॉलिक्यूल. किती ऑक्सिजन आहेत? 3. तर 3 वॉटर मॉलिक्यूल. नायट्रोजन किती आहे? तर 1 अमोनिया. जेवढे ऑक्सिजन आहेत ऑक्सिडायझिंग एजंट मध्ये तेवढे वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडायचे. आणि जर नायट्रोजन असेल तर काय बाहेर पडायचा? अमोनिया.
आता मला सांगा प्रोडक्ट साइडला नंबर ऑफ हायड्रोजन आयटम्स किती आहेत? प्रोडक्ट साइडला नंबर ऑफ हायड्रोजन आयटम्स, नंबर ऑफ हायड्रोजन्स 3 2 जा 6 7 8 9 9 हायड्रोजन आयटम्स आहेत. त्या 9 मधला तर एक हायड्रोजन आयटम इथं अवेलेबल आहेच. राहिले किती हायड्रोजन? 8. मग जे काही 8 हायड्रोजन आहेत ते हे 8 अल्केनच द्यायला पाहिजे. समजतंय का? हे 8 हायड्रोजन घेतले, हे 8 अल्केन घेतले, तर त्या 8 अल्केन मधले 8 मोलचे हायड्रोजन आयटम रिमूव्ह होणार आणि इथला 1 मोल, असे 9 मोल तिथे युटिलाइज झाले. मग जर 8 अल्केन आहेत तर अल्किल आयोडाइड पण किती असणार आहेत? अल्केन जर 8 आहे तर अल्किल आयोडाइड पण किती असणार आहे? 8. अल्किल आयोडाइड पण किती असणार आहे? 8 अल्किल आयोडाइड. किती अल्किल आयोडाइड असणार आहे? करते बॅलन्सच करते. आता 8 अल्किल आयोडाइड आहेत तर आयोडीन किती आहेत? मग 8 आहेत म्हणजे इथं किती येणार आहे? 4. 4 2 जा 8. 4 2 जा काय काय केलं लक्ष द्या. परत एकदा इथं लक्ष द्या. सगळ्यांनी परत इथं लक्ष द्यायचं. हा CH4 आहे. ह्याला मी आयोडीन बरोबर ट्रीट केलं तर मला अल्केन आणि आयोडीन घेतलं तर HI फॉर्म होणार आहे प्रोडक्ट साइडला विच इज अनडिझायरेबल. सो आपण त्याला ट्रीट कशा बरोबर करतो तर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट HNO3. सो माझं मेन प्रोडक्ट वर असणार आहे की मिथाइल आयोडाइड फॉर्म होणार आहे. काय फॉर्म होणार आहे? मिथाइल आयोडाइड. बरं, बाकीचं नंतर बघायचं. नंतर ना काय HNO3 मध्ये किती ऑक्सिजन आहेत? 3. सो वॉटर मॉलिक्यूल किती फॉर्म होणार आहे? 3. नायट्रोजन अमोनिया 3. 3 2 जा 6 7 8 काय येणार आहे तर 9. 9 हायड्रोजन मधला एक हायड्रोजन ह्यानं दिलं, राहिले किती हायड्रोजन? 8. तर हा काय देणार आहे? अल्किल आयोडाइड. 8 अल्किल आयोडाइड दिले ना तर राहणार किती आहेत? समजतंय का? येस ऑर नो? ठीक आहे. परत इथं काय घेतला? हा अल्केन घेतला. काय घेतला? अल्केन. ह्या अल्केनला परत आयोडीन बरोबर रिॲक्ट केला आणि नेक्स्ट ऑक्सिडायझिंग एजंट घेतो हा वाला काय HiO3. जर मी HiO3 घेतला तर सगळ्यात पहिला अल्केन आणि आयोडीन रिॲक्ट करतोय. अल्केन आणि आयोडीन रिॲक्टच का करतोय आपण? काय फॉर्म करायचं आपल्याला? अल्किल आयोडाइड फॉर्म करायचं. काय फॉर्म करायचंय? मग फिक्स्ड मध्ये पहिला तर अल्किल आयोडाइड लिहून घ्यायचं. काय लिहून घ्यायचं? अल्किल आयोडाइड. किती ऑक्सिजन आहे तिथं? मग जर मी काय म्हटलं तुम्हाला जेवढे ऑक्सिजन आहेत तेवढे काय घ्यायचे? हा, मग इथं किती H2O येणार आहे तर 3H2O. किती H2O येणार आहे? 3H2O येणार आहे. मग 3H2O जर येत असणार आहे 3 2 जा 6 मधला एक हायड्रोजन इथं अवेलेबल आहे. राहिले किती हायड्रोजन? मग इथं 5 घेतले. मग 5 अल्केन आहेत तर अल्किल आयोडाइड पण किती फॉर्म होणार आहेत? 5. आता 5 आर आहेत ना? 5 आर मधला एक आयोडीन इथं आहे. मग किती आय2 येणार आहे? समझ में आ रहा है? यस और नो? म्हणजे परत इथं काय येणार आहे? हा CH3 प्लस I2 प्लस HI काय घेतलं तर O3. ह्याला ट्रीट केलं. आता इथं ट्रीट करताना परत मला फिक्स्ड मध्ये तर इथाइल आयोडाइड मिळायलाच पाहिजे. काय मिळायला पाहिजे? काय मिळायला पाहिजे? इथाइल आयोडाइड. इथे नाही तर इथाइल आयोडाइड मिळणार आहे. प्लस मी काय म्हटलं, एकदा तुमचा प्रोडक्ट फॉर्म झाल्यानंतर ना काय काउंट करायचं? ऑक्सिजन. किती ऑक्सिजन आहेत? 3. मग वॉटर मॉलिक्यूल किती फॉर्म होणार आहेत तर 3 फॉर्म होणार आहेत. ठीक आहे. मग 3 2 जा 6. 6 मधला एक हायड्रोजन आहे. राहिले किती? 5. मग हे जर 5 घेतले तर इथं किती येणार आहेत? 5. हे जर 5 आहेत, हा तर 5 आयोडीन मधला एक आयोडीन आहे. राहिले किती? समजलं? ह्याची काही देत नाही. हे आपण नंतर बघूया. HgI2 आणि H2O फॉर्म होत असते. समझ में आ रहा है? यस और नो? चलो स्टार्ट राइटिंग. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन मध्ये लिहा. काय लिहिणार आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन मध्ये? हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. So the next point we are going to discuss is pyrolysis of what? Alkene.
सो वेन वी आर डीलिंग विथ द पायरोलायसिस ऑफ अल्केन, आपण जेव्हा पायरोलायसिस ऑफ अल्केन म्हणतो त्यावेळी आपण काय करतो, एखादा हायर अल्केनला हाय टेम्परेचरला किती 773 केल्विनला हीट करतो इन ऍब्सेन्स ऑफ एअर. हा आपण एअर तिथं देत नाही. जर एअर दिली तर कंबशन होणार आहे, ऑक्सिडेशन होणार आहे. काय होणार आहे? काय होणार आहे? ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजे कंबशन रिएक्शन. एनी हायड्रोकार्बन रिएक्टिंग विथ oxygen is called as combustion reaction. See, now we are going to deal with the next part, that is pyrolysis. कुठे आहे रे पायरोलायसिस? कंबशन नंतर नाही का? ठीक. सी pyrolysis. So mostly in absence of air, it is very important. In absence of air, see, alkanes on heating at a higher temperature, at a higher temperature किती 773 Kelvin. In absence of air decomposes to lower alkenes आणि हायड्रोजन गॅस बाहेर पडते. कारण तिथे सीसी बॉन्ड ब्रेकिंग होते. काय होतंय? क्रॅकिंग झाल्यामुळे तुम्हाला लोअर अल्केन्स आणि अल्किन मिळते आणि हायड्रोजन गॅस पण बाहेर पडते. नंबर ऑफ प्रोडक्ट्स मिळत असतात बघा, लोअर अल्केन्स, अल्किन्स अँड हायड्रोजन एक्सेट्रा. दिस इज नोन एज पायरोलायसिस ऑर क्रॅकिंग. ह्याला आपण काय म्हणतो? पायरोलायसिस किंवा काय म्हणतो तर क्रॅकिंग. मोस्टली ज्यामध्ये 6 किंवा 6 पेक्षा जास्त कार्बन आहेत ह्याच केसमध्ये आपण पायरोलायसिस करतो. ज्या केसमध्ये किंवा 6 पेक्षा जास्त. सो इथं बघा C6H14 जर घेतला तर हा हेक्सेन आहे बाळांनो. कोण आहे हा? हेक्सेन. तर इथं बघा हा CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. बघा 6 कार्बन आहेत का? आहेत. ह्या 6 कार्बनला आपण कोणाबरोबर ट्रीट करणार आहे? 773 केल्विन हाय टेम्परेचरला. इथं बघा पहिला अल्कीन जर फॉर्म होत असेल, काय फॉर्म होत असेल? आणि हायड्रोजन गॅस, तर कोणत्याही सिंगल बॉन्ड मधला इथला हायड्रोजन रिमूव्ह करा किंवा इथला आणि इथला हायड्रोजन, ऍडजेसंट कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह करायचं. निमिष काय करायचं? ऍडजेसंट कार्बनचं काय रिमूव्ह करायचं तर हायड्रोजन. म्हणजे इथं फॉर्म होताना काय होणार आहे? हे बघा हा CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 प्लस बाहेर काय पडणार आहे तर हायड्रोजन गॅस. काय बाहेर पडणार आहे? सो इथं तुम्हाला हेक्सेन पासून काय मिळाला? हेक्सइन. काय मिळाला? परत जर क्रॅकिंग होत असेल म्हणजे सीसी बॉन्ड ब्रेक होणे. क्रॅकिंग होणे म्हणजे काय होणे? सीसी बॉन्ड काय होणे? ब्रेक. आता इथं पॉसिबिलिटी किती क्रॅकिंगची आहे बघा. हा बॉन्ड काय होणार आहे तर इथला ब्रेक. बघा इथं बघा निमिष, हा जर बॉन्ड काय झाला? ब्रेक झाला. हा जर बॉन्ड काय झाला? ब्रेक, तर ह्याच्या ऍडजेसंट कार्बनचा हायड्रोजन ऍटम रिमूव्ह होणार. ह्याच्या ऍडजेसंट कार्बनचा हायड्रोजन ऍटम काय होणार आहे? रिमूव्ह. म्हणजे तुम्हाला इथं मिळताना काय मिळणार बघा, 4 कार्बनचा प्रोडक्ट, सॉरी 5. CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2. हे बघा CH3 CH2 CH2. इथं काय येणार आहे तर CH डबल बॉन्ड काय येणार आहे तर CH2 प्लस हा कोण येणार आहे? CH4. का CH4 आला सांगा? कारण इथला हायड्रोजन ऍटम रिमूव्ह झाला, तो कोणाकडे जाणार आहे? समजते मी काय सांगते? बरं ठीक. आता जसं आपण हा दोघांमधला बॉन्ड ब्रेक झाला कन्सिडर केलेला, हा बॉन्ड ब्रेक करायचा. आता जर मी हा बॉन्ड ब्रेक करतेय तर ह्याचा ऍडजेसंट कार्बन, लॉंग चेनचा ऍडजेसंट कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह होणार आणि तो अल्कीन फॉर्म करणार. काय फॉर्म करणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 प्लस इथं काय आहे तर CH3 सिंगल बॉन्ड काय आहे तर CH3. ह्याचं नाव काय आहे सांगा?
मिथेन आहे. कोण आहे हा? मिथेन. आणि हा कोण आहे तर पेंट डॅश 1 डॅश ENE. हा कोण आहे सांगा? ब्यूट डॅश 1 डॅश ENE. आणि हा कोण आहे? इथेन. अजून एक पॉसिबिलिटी आहे बॉन्ड ब्रेकिंगची. अजून एक पॉसिबिलिटी आहे बॉन्ड ब्रेकिंगची. कशी बॉन्ड ब्रेक होते बघा? ह्याच्या ऍडजस्टंट कार्बन म्हणजे हा 1 2 आणि हा तिसरा, इथून बॉन्ड काय होणार आहे तर ब्रेक. पॉसिबिलिटी बघा हा. पहिला हा झाला, मग हा झाला, मग हा झाला, म्हणजे हा पूर्ण ह्याचा ऍडजस्टंट कार्बनचा हायड्रोजन ऍटम रिमूव्ह होणार. सो इथं काय येणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 प्लस इथं काय येणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. हा कोण आहे बाळांनो? हा प्रोप इन आहे. आणि हा कोण आहे तर प्रोप एन आहे. कारण आहे आता तुम्ही म्हणाल मॅम इथलं बॉन्ड ब्रेक करूया. हे बघा, हे आणि हे दोन हा मिळणार. परत मॅम इथला बॉन्ड ब्रेक करूया. परत हा वाला. ही मोठी चेन आणि ही छोटी चेन. समजते का मी काय सांगते ते? येस ऑर नो? 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 आलं लक्षात मी काय सांगते? कॉन्सेप्ट काय सांगते लक्षात आलं? हा, पायरोलायसिस मध्ये हायर अल्केन्स मोस्टली 6 किंवा 6 पेक्षा जास्त कार्बन असतील, त्याचा हाय टेम्परेचरला हीट केलं इन ऍब्सेन्स ऑफ एअर, तर तुम्हाला हे बघा अल्किन हायड्रोजन अल्केन्स लोअर जे आहेत त्यापेक्षा कमीचे, जे आहेत त्यापेक्षा लिहून घ्या पायरोलायसिस ऑफ अल्केन. पटकन लिहून घ्या पायरोलायसिस ऑफ अल्केन. ठीक. नेक्स्ट बघा. The next reaction we are going to discuss is reforming. See, reforming reaction is also stated as aromatization. It is also stated as aromatization. हा, इथं ना कॅटलिस्ट खूप इम्पॉर्टंट आहेत बाळांनो. काय इम्पॉर्टंट आहेत? ह्यामध्ये कॅटलिस्ट कोण वापरतो बघा आपण इथं. इथं बघा, ज्याला कार्बन 6 किंवा 6 पेक्षा जास्त आणि त्यांची स्ट्रेट चेन आहे. काय आहे त्यांची? काय आहे त्यांची? स्ट्रेट चेन. हा, त्याला आपण हाय टेम्परेचरला 773 केल्विन, हाय प्रेशर 10 to 20 ऍटमॉस्फिअर आणि कॅटलिस्ट व्हॅनेडियम पेंटॉक्साइड किंवा क्रोमियम ऑक्साइड किंवा मॉलिब्डेनम ऑक्साइड असं यूज करतो ओव्हर अल्युमिना, सपोर्टेड ओव्हर अल्युमिना. आता ह्यामध्ये सायमल्टेनियसली सायकलायझेशन आणि डिहायड्रोजनेशन दोन्ही गोष्टी होत असतात. सायकलायझेशन पण होत असते आणि डिहायड्रोजिनेशन पण काय असते तर होत असते. इट ऑलवेज कॅरीड आउट विथ सायकलायझेशन as well as dehydrogenation. See what I told you की how many carbon it should be? किती कार्बन असायला पाहिजे? 6 किंवा 6 पेक्षा जास्त. सी, रिफॉर्मिंग म्हणजेच आपण काय म्हणतो तर अरोमटायझेशन. रिफॉर्मिंगलाच आपण काय म्हणतो? अरोमटायझेशन. ह्यामध्ये आपण काय काय वापरतो? हाय टेम्परेचर 773 केल्विन, हाय प्रेशर 10 to 20 ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. त्यानंतर ना कॅटलिस्ट व्हॅनेडियम पेंटॉक्साइड किंवा क्रोमियम ऑक्साइड किंवा मॉलिब्डेनम ऑक्साइड ओव्हर अल्युमिना, म्हणजे अल्युमिनाच्या सरफेस वरती हे सगळे कॅटलिस्ट ठेवलेले असतात. आणि अल्युमिना पण काय म्हणून बिहेव करत असतो? कॅटलिस्ट म्हणूनच बिहेव करत असतो. काय म्हणून बिहेव करत असतो? कॅटलिस्ट म्हणून बिहेव करत असतो. ह्या रिएक्शन मध्ये काय असते? कंटिन्युअसली डिहायड्रोजिनेशन पण होते आणि सायकलायझेशन पण होते. डिहायड्रोजिनेशन पण होते आणि सायमल्टेनियसली डिहायड्रोजिनेशन आणि सायकलायझेशन होते. त्याला अरोमटायझेशन किंवा रिफॉर्मिंग म्हणतो. कार्बन किती असायला पाहिजे? 6 किंवा 6 पेक्षा जास्त आणि स्ट्रेट चेन. आणि इथं बघा, हा CH3, हा CH2, हा CH2
परत हा CH2, परत हा CH2, परत हा CH3 at what Kelvin? 773 Kelvin in absence of air, in presence of vanadium pentoxide or molybdenum oxide or chromium oxide at 10 to 20 atmospheric pressure. रिंग फॉर्म होते, रिंग काय फॉर्म होते? रिंग. बेसिक रिंग बेन्झिन. बेसिक रिंग कोण असते? बेन्झिन. मग बेन्झिन मध्ये 6 कार्बन, हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन, हा फोर्थ कार्बन, हा फिफ्थ कार्बन, हा सिक्स्थ कार्बन. झालं? हा. डिहायड्रोजनेशन आणि अरोमॅटायझेशन. मग सायकलायझेशन सायक्लिक झालं, डिहायड्रोजनेशन इथला एक एक हायड्रोजन रिमूव्ह झाला, इथला एक एक हायड्रोजन रिमूव्ह झाला. डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. इथं काय येणार आहे? H. 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 ह्याला आपण काय म्हणतो सांगा? बेन्झीन. कोण झाला हा? किती हायड्रोजन रिमूव्ह झाले? 1 2 3 4 5 6. इथं हा C6H14 होतं. 14 मधले 6 हायड्रोजन रिमूव्ह झाले. किती हायड्रोजन राहिले? 14 मधले 6 हायड्रोजन रिमूव्ह झाले. 14 मधले 6 हायड्रोजन रिमूव्ह झाले. हे बघा, हे C6H6 आहे. काय आहे हा? C6H6. सो 8 म्हणजे किती H2 बाहेर पडणार आहेत? तर 4H2. किती H2 बाहेर पडणार आहे? किती H2 बाहेर पडणार आहे? 4. आता अजून एक बघा की जर 7 पेक्षा जास्त जरी असेल, मग CH3, CH2, 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 1 2 3 4 5 6 आणि इथं काय आहे तर 7. परत हाय टेम्परेचर 773 केल्विन, प्रेशर 10 to 20 atmospheric प्रेशर. कॅटलिस्ट क्रोमियम ऑक्साईड, तुम्ही मोलिब्डेनम ऑक्साईड वापरू शकता किंवा व्हॅनेडियम ऑफ पेंटॉक्साइड पण वापरू शकताय. बरं, मी काय म्हटलं, रिंग किती कार्बनची फॉर्म होणार आहे? 6. किती? 6. मग 6 कार्बनची रिंग फॉर्म झाली. 1 2 3 4 5 6. ठीक आहे. 7 कुठे गेलं म्हणणार? 7 इथंच येणार त्याच्या पुढे. मग इथं काय येणार आहे तर CH3. मग इथं काय येणार आहे? डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड. इथं CH, इथं CH, इथं CH, इथं CH, इथं CH. ऍक्च्युली हा कोण आहे माहितीये काय? C6H5CH3. हा टोल्यून आहे बाळांनो. कोण आहे हा? टोल्यून. बरं, किती कार्बन होते? 7 कार्बन. म्हणजे हायड्रोजन किती असणार आहे तर 16. 16 मधून किती गेले सांगा? C6H5CH3 म्हणजे 5 + 3 किती झाले तर 8. 8 राहिले. म्हणजे किती H2 बाहेर पडणार आहे? 4H2. काय बाहेर पडणार आहे? ह्याला म्हणतात काय? रिफॉर्मिंग किंवा काय म्हणतो तर अरोमॅटायझेशन. काय म्हणतो? रिफॉर्मिंग किंवा अरोमॅटायझेशन. इथं बघा, इथं बघा. हा, रिफॉर्मिंग स्ट्रेट चेन. हा, straight chain alkanes containing 6 to 10 carbon atoms are converted to benzene and its homologs on heating under 10 to 20 atmospheric pressure above 773 Kelvin. Above which Kelvin? Above 773 Kelvin in presence of vanadium pentoxide or chromium oxide or molybdenum oxide supported over alumina. The reaction involves simultaneous dehydrogenation and cyclization. The reaction is known as aromatization or reforming. This process is used in the refineries to produce high quality of gasoline, the fuels used in automobiles. So these are the chemical properties of alkane. काय होतं chemical properties of alkane? Last part असतो uses. आता uses बघा काय आहेत. First 4 alkanes are used as a fuel mainly for heating and cooking purposes. For example, LPG आणि काय असते तर CNG. Next, the CNG, petrol, diesel are used as a fuel for automobiles. Next, lower liquid alkanes are used as a solvents. Alkanes with more than 35 carbon atoms are used for road surfacing. डांबर असतं का? टार
त्यासाठी वॅक्सेस आर हाय मॉलिक्युलर वेट अल्केन्स अँड दे आर युज्ड ॲज अ लुब्रिकंट्स. काय म्हणून यूज करतो आपण ह्याला? lubricants. They are also used for the preparation of candles and carbon black that is used in manufacturing of printing ink, shoe polish, etc. समझ में आ रहा है यहाँ तक? ठीक है. This is how we complete with alkenes. In the next we will start with the alkenes. Alkenes मोठं आहे. अल्किनचे प्रिपरेशन पण जास्त आहेत आणि अल्किनचे केमिकल प्रॉपर्टीज पण जास्त आहेत. अल्किनचे प्रिपरेशन आणि प्रॉपर्टीज जास्त आहेत. ज्याचे प्रिपरेशन आणि प्रॉपर्टीज जास्त आहेत त्याला टायमिंग जास्त लागणार.